नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचा अतिशय चविष्ट खमंग असा लायलाचा कांदा किंवा दाणे लावून कांद्याच्या भाजीची रेसिपी। उन्हाळ्यात घरोघरी ही भाजी वराडात आणि खानदेशात बनते। मस्त अशी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे कांदे। जसे कांदे आपण कांदा भाजीसाठी कापतो अगदी तसेच हे कांदे कापले आहे। आज साधारण 5 व्यक्तींसाठी मी ही भाजी बनवणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण 1.5 टेबलस्पून तुरीची डाळ। ही मी 2 तासासाठी भिजत ठेवली होती। सर्वप्रथम कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची भाजून घेऊ। यावर थोडं तेल घालूया आणि ही मिरची छान खमंग आपल्याला भाजायची आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची इथे घ्यायची नसेल तर फोडणीमध्ये तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता। हे बघा, मिरची खमंग भाजून झाली। आता आपण ती काढून घेऊया। इथे कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूया, जिरे, जिरे मोहरी नीट तळतळली की यामध्ये हळद घालूया आणि हे कांदे देखील घालू। मध्यम आचेवर आता हे कांदे आपण जरा मऊ होईपर्यंत परतून घेऊ। विदर्भामध्ये वराडामध्ये खूप उष्णता असते। उन्हाळ्यामध्ये कांदा खाणं देखील खूप चांगलं असते आणि असंही पूर्वी उन्हाळ्यामध्ये तिकडे फार भाज्या उपलब्ध नसायच्या, त्यामुळे अशा कांद्याच्या भाजीचे विविध प्रकार आवर्जून केले जायचे। चवीलाही मस्त आणि करायलाही सोपं। अगदी साधी सोपी अशी ही रस्सा भाजी आहे। पोळी भाकरी कुस्करून खायला मस्त लागते। तुम्ही भातावर देखील खाऊ शकतात। वेगळी आमटी बनवायची गरज नाही, एकच भाजी केली की झटपट सर्व तयार। कांदा मऊ होतो तोपर्यंत एक वाटण वाटून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या। आपण ह्या भाजलेल्या मिरची, कोथिंबीर घालूया आणि साधारण अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे भाजून त्याची अर्धवट अशी साल काढून घेतली आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून याचं वाटण वाटून घेऊ। हे बघा, लसूण मिरची शेंगदाण्याचं असं छान वाटण वाटून घेतलं। हे बघा, आपण वाटण वाटलं तोपर्यंत हा कांदा देखील जरा मऊ झाला आहे। अगदी लालसर तांबूस हा करायचा नाही। कांदा जरा मऊ झाल्यानंतर आता यामध्ये हे वाटण घालूया। हे वाटण घातल्यानंतर कांद्यासोबत आता 2-3 मिनिटांसाठी हे वाटण देखील आपण जरा परतून घेऊ। खूप भाजायचं नाही, फक्त 2-3 मिनिट परता। वाटण 2 मिनिटांसाठी कांद्यासोबत परतून झालं। आता यामध्ये भिजवलेली ही तुरीची डाळ घालूया। वाटणाचं पाणी घालते आहे। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया। हा कांदा जो आहे हा आपण पूर्ण परतला नाही, हा अर्धवटच परतला आहे, थोडा मऊ झाला आहे। त्यामुळे तो शिजायला आणि ही तुरीची डाळ देखील जरा मऊ व्हायला लागेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे। कांदाही छान मऊ व्हायला हवा आणि तुरीची डाळ देखील जरा शिजायला हवी। चवीनुसार मीठ घालूया। आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि हा कांदा जरा मऊ होईपर्यंत आपण छान शिजवून घेऊ। लक्षात ठेवा, हे झाकण अगदी घट्ट बंद करू नका। शेंगदाण्याचा रस्सा आहे त्यामुळे झाकण बंद केलं तर ते भाजी सर्व उफाळून वर येईल। अधनमधनं याला ढवळत राहूया। हे बघा, कांदा आणि डाळ छान मऊ शिजली आहे, अगदी मऊ झालं आहे। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं।
भाजी देखील छान शिजली. आता आपण गॅस बंद करूया. शेवटी भरपूर कोथिंबीर घालू. यामध्ये आपण भरपूर कांदे घातले आहे, त्यामुळे तिखट देखील या भाजीला थोडं उजवं घाला. तुम्ही जर मिरची किंवा लाल तिखट खूप कमी घातलं तर भाजी जरा गोडसर होते. गरमागरम आणि चविष्ट अशी लायलाचा कांदा किंवा दाणे लावून कांद्याची भाजी तयार आहे. ही भाजी यामध्ये पोळी भाकरी कुस्करून खायला अप्रतिम लागते. सोबतीला सांडोळी, बिबळे, हे ज्वारीचे पापड आणि मस्त ताजं असं कैरीचं लोणचं अगदी अप्रतिम अफलातून बेत असतो. ह्या कांद्याच्या भाजीचा भाकरी सोबतचा काला आणि त्यासोबत कैरीचं लोणचं मस्त अफलातून कॉम्बिनेशन आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.